नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज मौजे लेंगरे येथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत होतं आणि या मैदानामध्ये आपलं सर्वांचा लढका रुस्तम द्वादशी हिंद केसरी बाकासूर सेमीफायनल 7मध्ये तास क्रमांक 1वरून लागला होता. भावांनो, काय तुफान स्पीड लावला होता या बाकासूरने. आज नक्कीच जिद्दीने पळत होता बाकासूर, परंतु प्रेक्षकांनी पूर्ण वाटोळा केला. भावांनो, खरंच सांगायला गेलो तर प्रेक्षक मधीन आले आणि त्यामुळे बाकासूर आपल्या निकाल रेषेवर बाहेर गेला. भावांनो, काय दुःख वाटत आहे की बाकासूर एवढा तुफान वेगाने पळून कडेने पळून बब्यासोबत भावना आज घरचा साज मागील मैदानामध्ये 1 नंबर केला होता बलवडी मैदानामध्ये आणि त्याचनंतर पुन्हा एकदा 1 नंबर करण्यासाठी सज्ज झाला होता, परंतु प्रेक्षकांनी पूर्ण नुकसान केलं, पूर्ण वाटोळं केलं. भावांनो, नक्कीच आज बाकासूर आणि बब्या चांगले पळत होते, परंतु ज्या बाकासूरचे फॅन्स फॉलोविंग आहे ते देखील मैदानामध्ये बाकासूरला बघायसाठी येत असतात. परंतु भावांनो, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फाटीमध्ये येऊ नका, कारण फाटीमध्ये आल्यावर बैलांना पळायचा अडचण होत असतो. त्यामुळे आपल्या बकासूरची आज हार बघायला मिळाली. तर भावांनो, खूप वाईट देखील वाटत आहे, कारण मागची मैदानामधली हार तेव्हा देखील थोडं काहीतरी झालं होतं, त्यामुळे बकासूर वेगळ्या तासात गेला होता आणि आज देखील बकासूर दुसऱ्या तासामध्ये गेला आणि आज बकासूरची आपल्याला हार बघायला मिळाली. तर भावांनो, सर्व बकासूर फॅन्स क्लब असतील यांना विनंती आहे, जर तुम्ही बकासूरला बघण्यासाठी मैदानात येत असेल तर तुम्हाला लाईव्हचा देखील ऑप्शन आहे, तिथनं तुम्ही बघू शकता, लाईव्हवरनं बघू शकता. परंतु फाटीमध्ये कोणी येऊ नका, कारण जर तुम्ही फाटीमध्ये आला तर बैलांना पळायसाठी अडचण होत असतो. तशीच आज बकासूरला आणि बब्याला अडचण झाली आणि निकाल रेषेवर भावांनो गाडी दुसऱ्या तासात गेली, त्यामुळे आपल्या बकासूरला निकाल मिळाला नाही. भावांनो, काय सुट्टी गाडी आज पळत होती. आज वाटलं होतं की नक्कीच आज सेमी पास होईल आणि आज सेमी पास देखील झाले असते, परंतु प्रेक्षकांच्या कालवामुळे त्यामुळे बकासूरला हार पत्करायला लागली. असो, बैलगाडीचं शहरक्षेत्र हे प्रेक्षक देखील आपण किती वेळेला सांगलं तरी ते काय ऐकणार नाही. ते आज न उद्या परत एकदा फाटीमध्ये जाणारच आहेत. तर भावांनो, नक्कीच काय बोलताना चुकी झाली असेल तर माफ करा, परंतु आपण एक बकासूर प्रेमी आहेत, त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद भावांनो.